नमस्कार. आजीच्या हातची चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण थंडीच्या दिवसामध्ये आवळ्याची आवक फार होत असती तर आवळा लोणचं मी बनवणार आहे. त्यासाठी मी 8च आवळे घेतलेले, मोजून पाव किलो आवळे घेतलेले आणि थोडं केलं की ते व्यवस्थितही होतं, म्हणून आधी थोडंच करायचं. सध्या खूप बाजारात आहे आवळ्याला अमृतफळ असं म्हटलेले, प्रकृतीला फार उत्तम असतं, पण बऱ्याच वेळा आपल्याकडून दुर्लक्ष होतं. आवळा ज्यूस पिलेलंही चांगलं असतं, परंतु ते होत नाही पिणं सगळ्यांच्या दृष्टीने, आणि म्हणून आपण लोणचं जर केलं तर त्याचा अर्क त्या तेलामध्ये मसाल्यात उतरतो आणि तो खाल्ला जातो. प्रकृतीला तुरटपणा जो असतो 6 रसापैकी मधु, कषाय, आंबट, तिखट, तुरट हे सगळे रस आपल्या शरीरात गेलेच पाहिजे, पाचक रस म्हणून. म्हणून आता आवळ्याचं लोणचं करायचं ठरवलं. हे आवळे फार स्वच्छ असे धुवून घेतलेत, पुसून घेतलेत पहा. आणि शक्यतो डाग असलेले आवळे जास्त घ्यायचे नाहीत पहा. याला अशा शिरा आहेत पहा, जर तुमच्या लक्षात आलं ना, खूप शिरा आहेत कलिंगडासारख्या. तर त्या शिरेवरच ते कापायचं, आतलं बी टाकून द्यायचं आणि ते काढून घ्यायचं. या ठिकाणी भांडी घेताना सर्व भांडी मी इथे आवळ्याचा जिथे वापर होणार ती भांडी पहा, म्हणजे स्टील किंवा ॲल्युमिनियम वगैरे घेतलेलं नाही, काचेची भांडी घेतलेली आहे. इथे बॉलही काचेचंच घेतलेलं आहे पहा, त्याच्यात ठेवणार आहे. आणि चिरताना सुद्धा मी याच्यामध्ये चिरणार आहे, इतर भांड्यांचा त्याला स्पर्श होऊ देणार नाही. तर चला तर मी, आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा काय लागतं. फक्त पहा, चमच्याने जर म्हटलं, पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे. ही डाळ मला ना थोडीशी अशी गरम करून भाजून घ्यायची, कारण बाजारची असते आणि त्याच्यात थोडासा ओलावा असतो, आर्द्रता असते, म्हणून ती चांगली भाजून घ्यायची. लोणचं बिघडण्याचं एक कारण म्हणजे ते, या बाहेरच्या डाळी जर आपण भाजून थोड्याशा गरम करून नाही घेतला तर लोणचं आपलं बिघडू शकतं. या ठिकाणी मी अंबारीचंच तिखट घेतलं लालपणा येण्यासाठी, तो 1 चमचा मोठा घेतलेला आहे. आणि 2 मोठे चमचे मीठ घेतलेले आहे. आणि तेलाची फोडणी गरम करून गार करून मग ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. चला तर प्रथम मी काय करणार आहे, आवळ्याच्या ह्या फोडी काढून घेणार आहे. हे पहा, मी 7 आवळे असे चिरून घेतल्याने एक तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम घेतलेला आहे. आवळा फार टणक असतो, सुरुवातीला आपण करायला गेलो तो आपल्याला हातात धरावा लागतो आणि मग मात्र आपल्या हाताला लागण्याची फार भीती असते. पहा, हे पहा, हे निघालं. म्हणून मी काय केलं, विळी माझ्याकडे खाली बसून विळीवर आधी त्याचे हे केले आणि मग यांनी असे काप काढले पहा त्याचे, कारण शक्यता तीच असते. मग विळीवर काढता येतात आपल्याला. फार टणक असतो तो आवळा, पक्काही असतो, टणकही असतो, आतलं बी टणक असतं. हे पहा, हे असं निघतं. आणि शिवाय हे भाग जे आहेत ना, हे असे 6 भाग निघतात. मी 6 नाही ठेवले, याचे पुन्हा 2 केले, म्हणजे लवकर मुरतं आणि त्याचा अर्कही त्या मसाल्यामध्ये उतरतो. म्हणून याचे पुन्हा असे 2 छेद घेऊन परत बारीक असे 2 भाग, एकूण एका आवळ्याचे 12 भाग केलेले आहेत पहा. आणि हाही काढून घेते. आणि या ठिकाणी हे बी उरलेले आहे, त्याला आवळ्याचा बराचसा भाग आहे, मी तो तसाच ठेवलेला आहे. शिकेकाईसाठी हे बी वाळवत असते, पुढे फोडून आपल्याला त्यातला आवळा कामाला येतो. अन्यथा रोजच्या शिकेकाईला लागेल तेव्हा ते उकळून पाणी घेतलं त्याचं तर केस अगदी मऊ राहतात. केसांना तजेलदारपणा येण्यासाठी आवळा हा आपल्या खाण्यात असला पाहिजे, म्हणून मी शिकेकाईसुद्धा तो घातलेला आहे पहा. तर मग चला आता बाकीची तयारी आपण ती करते मी. हे पाहिजे असं काढून घ्यायचं, पण जपूनच, कारण त्या हाताला लागायची खूप शक्यताच असते त्याची. आणि राहिला त्याचा भाग तर आपल्याला नंतर काढता येईल. आता एवढा खरं खायला ठेवायचा आहे, तो कच्चा खायलाही चांगला लागतो, म्हणून तो ठेवणार आहे मी आता बाकीचा. आता पहा, हे सगळ्या फोडी मी 6च्या 12 फोडी केलेल्या आहेत त्याच्या, आणि त्याच्यामुळे बारीक बारीक झाल्यात, मग त्या मुरतील. आता गॅस ऑन केलेला आहे. या ठिकाणी हे साहित्य मी घेतलेलं तुम्हाला दाखवलेलंच आहे. 3 चमचे मोहरीची डाळ, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतले, 2 मोठे चमचे मीठ घेतलेले, आणि तेल नंतर गरम करून थंड करून नंतरच टाकणार. तर प्रथम ही मोहरीची डाळ मी या ठिकाणी, आपल्याला जर उपासाचं करायचं, मी त्या दृष्टीनेच केलेलं आहे. उपासाचं जर करायचं म्हटलं त्याच्यात दुसरं काही टाकायचं नाही. आणि तुम्हाला उपासाला नको असेल तर तुम्ही याच्यात ना लसणाच्या पाकळ्या
पुड्या ज्या असतात ना त्या सोलून टाकल्या ना एक 10-12 तरी सुंदर होतं पहा. तर हे तेल फक्त आज गरम करणार आहे आणि थंड झाल्यावरच ते भिजवायचं आपल्याला. कारण लोणचं बिघडण्यासाठी कारण एकच असतं, मसूर ही जी मोहरीची डाळ आहे ही डाळ ओलसर असते, त्याच्यामध्ये बारीक असा ओलावा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मुद्दाम मी ती अगदी कैरीच्या लोणच्याला सुद्धा तसंच करतो, म्हणून ही गरम करून घेतलेली आणि ती आता थंड करून घ्यायची आपल्याला. झालं आता आपण 1 मिनिटभर तिला गरम केलेली आहे. तापलेले आहे भांडं खूप. मी बंद करते आणि आता पहा ही या बाउलमध्ये काढून घेते. पहा तिचा सुद्धा सुंदर वास सुटतो, म्हणजे लोणच्यात आल्यावर तर किती सुटणार. त्याला तेल सुटल्यासारखं झालं पहा. गरम केलं आणि तेल सुटतं ना तसं. मोहरीचं तेल आपल्याला माहितीच आहे, तर ते तेल सुटल्यासारखंही होतं आणि खायलाही चांगलं आहे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने. थंडीच्या दिवसात आवर्जून आपण हे करावं. असं हे आवळ्याचं लोणचं आहे. गोडही लागतं, त्याला मधुर म्हणलंय, आणि तुरटही लागतं. तर पहा हे असं आहे. आता याच्यामध्येच काय काय टाकायचं आणखी. हे लाल तिखट मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे मीठ आहे ना हे सुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे सर्व एकत्र करून घेतलं. आता पहा काचेचंच भांडं वापरले, या ठिकाणी मी हे लाकडीच वापरलेले आणि हे तुरट आहे. आपल्याला हे सर्व एकजीव करून घेतलं मी सरळ. मीठ, तिखट आणि मोहरीची डाळ. ती गरम होती म्हणून आपण सारखं हलवायची, जरा थोडी थंड होईल आणि थंड झाल्यावरच ते टाकायची. मी पुन्हा सांगते, त्वचेला तजेलदारपणा येण्यासाठी, केसांना काळेभोरपणा येण्यासाठी आवळा करा. मी शिके काही तयार केली ना त्याच्यात खूप सारे आवळे आता या दिवसात येतात. घेऊन ठेवायचे आणि वाळवायचे, मग उन्हाळ्यात आपण एकदम ती करायची. पहा थंड झाले. आता आपल्याला याच्यामध्ये हे सर्व आवळे त्याच्यात टाकायचे. आता हे आवळे आज आपल्याला रात्रभर असेच भिजवून द्यायचे. तेल थंड झाल्यावरच टाकायचे त्याच्यामध्ये. भले आपण उद्या टाकलं तरी चालतं ना. थंड झालं तर मी रात्री झालं तर रात्री टाकणार. तुम्हाला खूपच लालसरपणा हवा असेल ना तर तुम्ही बॅडगी त्याच्यात नंतर थोड्या तेलात हे करून टाकली थंड करून तरी पण चालतं. मसाला बऱ्याच जणांना लालसर मसाला त्याच्यातला लोणच्याचा आवडतो आणि म्हणून हे आता छान बसले. सुंदर आत्ताच वास सुटलाय पाहते आवळ्याचा, तो सुगंध आणि मोहरी, तिखट, मीठ याचं झालेलं मिश्रण, त्याचाच एक सुंदर वास सुटतो आणि मग तोंडालाही पाणी सुटतं आपल्या. हे पहा आता हे थंडच होऊन द्यायचं, असंच राहू द्यायचं आपल्या. रात्रभर ठेवायचं, झाकून ठेवणार आहे ना फडक्याने बांधून रात्रीचं. आता हे तेल आहे ना हे मला गरम करून घ्यायचं आहे. हे गरम करून घेतलं की थंड करणार. तेल आपल्या अंदाजानं घ्यायचं. नेहमी लोणच्याच्या वर येईल असं तेल ठेवलं तर लोणचं खराब होत नाही. महत्त्वाची टीप. नाही खाण्यात आपल्याला माहिती बुरशी चढते त्याला, आणि म्हणून मी आता हे तेल गरम करणार. तेलही थंड झाल्यावरच टाकायचं आहे आणि मग ठेवायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जर लसणाच्या कुड्या सोलून चांगल्या जर टाकल्या त्या खूप छान लागतात आणि हृदयासाठी त्या पोषक आहेत. आपल्याला आयुर्मान वाढवतो लसूण आपलं, त्याने तुम्ही टाकू शकता. तर आता मग राहू द्या. तेल आपण हे थंड झाल्यावर टाकणार आहोत. तेल गरम करून थंड करते आणि नंतर टाकणार आहे. हे पहा मी तेल गरम करून घेतलेले आहे, म्हणजे थोडकी उकळीच आणलेली आणि आता थंडही पूर्ण झालेला आहे. त्यामुळे हे आपल्याला लोणच्यात टाकायला हरकत नाही. आता पहा हे ओलसर झालं, थोडंसं पाणी सुटलं. आवळ्यात पाणीच असतं पहा, चिरताना पण दिसतं पण पाणी त्याच्यामध्ये. तुम्ही जर पाहिलं तर त्यालाच पाणी सुटलेलं आहे आणि तेच पौष्टिक पाणी असतं. आता हे तेल आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर पहा तेल टाकल्यानंतर
त्याला चांगलं हलवून घ्यायचं आपण. तेल जास्तच हवं याला. आणि तरीसाठी म्हणून जर हवं आपल्याला असेल तरीच आवडते लोकांना. आणि याची जी चव आहे ना, फार सुंदर चव होते या मसाल्याची, तेलाची, आवळ्याची मिळून. तर हे पहा, आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे. पहा, हे पहा, छान तयार झालेले लोणचं आपलं. तर आता आपल्याला बरणीत भरायचं आहे. बरणी घासून पुसून मी उन्हामध्ये ठेवलेली होती. काचेचीच आहे, दुसरं कोणत्याही भांड्यात ठेवायचं नाही, प्लॅस्टिकमध्ये तर मुळीच ठेवायचं नाही. म्हणून इथे सर्व मी काचेची भांडी वापरलेली आहेत. आणि मग शिवाय मी गॅसवर गरम करून तिला अशी शेकवून पण घेतली की तिचा ओलसरपणा असेल तर तो. अर्थात आपल्याला उपवासासाठी हवंय म्हणून मी हिंग टाकला नाही, अन्यथा सर्व लोणच्यांना थोडासा हिंग जर टाकला आपण त्याच्यामध्ये तर मग बिलकुल खराब होत नाही. पण काही हरकत नाही, आपण इथे पाण्याचा कुठेही स्पर्श होऊ दिलेला नाही याला. त्यामुळे आपलं लोणचं आणि थोडं केलेलं आहे आपण, फार सुरुवातच केली वापरायला. आणि 8 दिवसानंतर हे खरं वापरायला येतं मूर्त. तोपर्यंत जर आपल्याला इच्छा झाली, तोंडाला पाणी सुटतं, तर आपण फक्त असा थोडासा ताटाला खार घ्यायचा त्याचा आणि तो वापरायचा. चला तर मग मी आता ह्या बरणीमध्ये तो भरून ठेवते. बरणीला सुद्धा भरल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, कपड्यानं झाकून ठेवायचा. आणि 2-4 दिवस, माझ्या खिडकीत तिथे ऊन येतं, 2-4 दिवस ती बरणी आपण उन्हात ठेवायची. बिलकुल खराब होणार नाही लोणचं. हां, तर याप्रमाणे तुम्ही पण बनवा आवळ्याचं लोणचं. आवळा खूप येते बाजारात, त्वचेसाठी आणि केसासाठी. पुन्हा एकदा सांगते, फार चांगला आहे. हा जो खार आहे ना, आत्ताच खावासा वाटतो पोळीवर. आणि घेणार आम्ही आत्ता ताटाला नुसता खार, कारण त्याच्यात थोडासा नाही म्हटलं तरी आवळ्याचा भाग आलेलाच आहे. तर पहा, या ठिकाणी मी सर्व त्याच्यामध्ये टाकलं. आता खूप छान वास सुटला अगदी. हां, आणि तुम्हाला हे सांगायचं आहे मला की जसं मी केले तसं तुम्हीही करा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे जरूर मला कळा की तुम्हाला माझी पद्धत आवडली का. हे पाहत आहे आता हे असं झाकण आहे ना, आज असं नाही ठेवणार मी. आज काय करणार आहे माहिती आहे का, आज फक्त असं म्हणजे थोडीशी त्याची वाफ निघू द्यायची आणि मग वरून कपडा टाकणार मात्र त्याच्यावरती, असंच ठेवणार आहे. तर पहा, आवळ्याचं लोणचं. धन्यवाद.